नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पीएचडीच्या कोर्सवर्क परीक्षेमध्ये सर्रास कॉप्या. शहरातील विविध केंद्रावर पीएचडी कोर्सवर्क परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेबाबत संबंधित एजन्सीचे योग्य नियंत्रण नसल्याने प्रश्नाची उत्तरे जाहीरपणे उपलब्ध झाली. विद्यार्थ्यांनी सर्रासपणे कॉप्या केल्या. या दुर्लक्षामुळे पीएचडीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पीएचडी नोंदणीसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षा म्हणजे पेटचा निकाल जाहीर करण्यात आला होता. परीक्षा झाल्यानंतर सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विषयाचा सिनॉप्सिस जमा करायचे होते. ज्या विषयामध्ये आपल्याला पीएचडी करायची आहे त्या विषयाबाबतची एक परीक्षा घेतली जात असते, ती म्हणजे पीएचडी कोर्सवर्क परीक्षा. ही परीक्षा शहराच्या विविध केंद्रावर घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतरच घोषित करण्यात आले. या परीक्षेत अनेक केंद्रावर गडबडी झाल्याचे उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नव्हते. संबंधित एजन्सीने ऑनलाईन ब्राउझर बंद केले नव्हते. यामुळे विद्यार्थी ब्राउझरवर प्रश्नाची उत्तरे पाहत होते. परीक्षा 3 वेगवेगळ्या पद्धतीने घेण्यात आली. संशोधनाचा परिचय हा पहिला पेपर 40 गुणांचा होता, तर दुसरा पेपर लेखतंत्र 20 गुणांचा आणि तिसरा पेपर 60 गुणांचा होता. नियम व शिस्तीचा अभाव परीक्षेत स्पष्टपणे दिसून आला. विद्यार्थी खुलेआम कॉपी करत होते, त्यामुळे लक्ष देणारे कोणीही नव्हते. परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्यात आले असले तरी त्यांनीही ते गांभीर्याने घेतले नाही. प्रत्येक पेपर 1.5 ते 2 तासातच संपली. या प्रकरणावरून नागपूर विद्यापीठ किती गांभीर्याने परीक्षा घेत आहे हे स्पष्ट झाले. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.